नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज. आता आपण आहोत पंढरपूर येथील शनीश्वर महाराज मठात. या ठिकाणी आपण जर माझ्या मागे बघितलं तर चाळीसगाव जे मतदारसंघाचे आमदार आहेत मंगेशराव चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 3 ते 5 हजार जे वारकरी आहेत त्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी एका विशेष रेल्वेद्वारे या ठिकाणी आज आणण्यात आलं होतं. त्यांचं दर्शन झालंय. नेमकं काय भावना आहेत आपण आता थेट त्या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. दर्शन झालं? हा, दर्शन झालं. काय चांगलं झालं. किती वर्षापासून वारीला येत आहे? माझी पहिलीच वारी आहे. पहिली वारी. तुम्ही? माझी दुसरी वारी आहे. कसं वाटलं दर्शन? चांगलं वाटलं. बर. आमदार मंगेशराव चव्हाण यांच्या माध्यमातून हा, यांच्यातून आलं. खूप छान वाटलं आम्हाला. दर्शन पण खूप चांगलं झालं. तुमची किती वारी आहे? पहिलीच आहे माझी पण पहिलीच वारी आहे. अशी अनेकदा आली पण आनंद घ्यायचा होता. त्यामुळे म्हटलं आता आपण आपल्या गावातून ट्रेनने जाऊन बघावा. कुठून आलं? चाळीसगावरून चालली. माझी चौथी वारी आहे. म्हणजे मंगेशरावांच्या याच गाडीमध्ये चौथी वारी आहे. या गाडीमध्ये चौथं वर्ष. तुमचं काय शेती आहे घरी? शेती आहे. बर. कसं वाटतं इकडे वारी? इकडं चांगलं वाटतं मला. एकदम आनंदीशीर वाटलं. काय चांगलं होतं. चाळीसगाव आमची चौथी वारी आहे. एकदम मस्त वाटतं. चांगलं भाजीपाला वगैरे. मी कोतगावचा आहे, खेड्यावरचा, परंतु मुलगा फौजी आहे माझा. चाळीसगावला बी घरी. हो, BSF ला. हो, दादा एकदम सगळं चांगलं करतायत. जेवणापासून पाणीपासून सगळ्या गोष्टींची गाडीत सुद्धा आमची देखभाल करतात. रामकृष्ण. माझं पहिलंच वर्ष आहे आणि दादांनी खूप छान काम केले आहेत आणि खूप छान काम करतायत. आणि सगळी सोय वगैरे असते, जेवणाची वगैरे, गाडी वगैरे, कुठलीही कमतरता नसते. खूप छान कार्यक्रम राबवत होता. मी साईगावचा आहे. मावशी काय सांगाल, तुम्ही कुठून आले? आम्ही चाळीसगाववरून आलो. अच्छा, किती वर्ष वारीचं आपलं? चौथं वर्ष आहे आणि खूप चांगला प्रवास होतो. आनंदाची वारी होते आमची. काय सांगाल, कुठून आलात आपण? चाळीसगाववरून झाले. माझी पहिलीच वारी आहे. खूप आनंद वाटला मला वारीत येऊन. कुठून आले? आम्ही पण चाळीसगाववरूनच आलोय. आमची पहिलीच वारी आहे आणि दादा खूप चांगलं करताय. एकदम भारी वाटतंय. आपल्यासोबत अजून एक काही महिला भाविक आहे. मावशी, तुम्ही कुठून आलात? कसं वाटतं? किती वारी आपली? पहिलीच वारी आहे पण एकदम भारी झाली. मस्त वाटलं. काय सांगाल? छान वाटलं. आनंद मिळाला. हा, तुम्ही कुठून आलात? एकच गावातले आहे आम्ही, चाळीसगावातले सगळे. कसं वाटतंय? छान वाटलं वारीत आल्यावर. आनंद वाटला. या होत्या महिला भाविक ज्यांनी सांगितलं की आमदार मंगेशराव चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला ही वारी घालवण्यात आली आहे. या वारीचं 6वं वर्ष आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाचे आपुलकीने काळजी घेतली गेली. मग जेवणाचा विषय असेल, प्रवासाचा विषय असेल किंवा औषधीचा विषय असेल. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, पंढरपूर.